यापुढे मी माझ्या मम्माचं तोंडही बघणार नाहीये. मी त्या घराची कधी पायरी पण चढणार नाहीये. चला पवार. तुमचे खूप खूप आभार. अगदी वेळेवर पोहोचलात तुम्ही. अहो आभार कसले मानताय त्यात? माझं काम मी केलं. पण हा, जाताना ते म्हणाले ते मात्र खरंय. एकदा का पोलिसांचा ससेमेरा मागे लागला की मग त्यातून सुटका नाही. आपल्याला सावध राहायला हवं. हे तुम्ही. थँक्यू. मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. राज, तरी हा प्रश्न उरतोच. तुला कोणीतरी जाणून बुजून याच्यात अडकवायचा प्रयत्न करतो. कोण असेल? आपल्या आदित्यवरती कुणी केला असेल हल्ला? हे सगळं कोण करतोय ते आपल्याला शोधायलाच लागणार आहे राज. मी आलोच. बोल, मिळाली का माहिती? कोणी केला आदित्यवर हल्ला? साहेब, तुमच्या मुलावर कोणी हल्ला केला ते कळलंय मला. कोणी केलं हे सगळं सांग लवकर. साहेब, तुमच्या मुलावरती जो हल्ला झाला तो खळून आणला गेला. आदित्य साहेबांची सुपारी दिली गेली होती. काय? सुपारी? कोणी दिली होती सुपारी? सांग पटकन, कोणी दिली होती सुपारी? तुमच्या मुलावर एका बाईने हल्ला घडवून आणला होता, सुवर्णा दाभोळकर नावाची. काय? हो, त्यांनीच दिली होती सुपारी. तू काय बोलतोयस हे तुला कळतंय का? जे बोलतोयस ते खरं तरी आहे का? पैशासाठी तू कुणाचंही नाव घेतोयस? काय साहेब, हाच का तुमचा माझ्यावरती विश्वास? आणि साहेब, अहो तुमच्याशी गद्दारी करून मी कुठे जाणार आहे? मला इथेच राहायचंय. आणि साहेब, तुम्हाला तर माहिती आहे ना, आपल्या खबरी 100% खऱ्या असतात ते. बरोबर. सुवर्णाची एवढी हिंमत की तिने आदित्यला मारायला गुंड पाठवले. का केलं असेल तिने असं? हा बरोबर आहे. आदित्य असेपर्यंत सानिया माहेरचा चहामध्ये जाऊ शकणार नाही, म्हणून आदित्यवर हल्ला करून त्याला घरी बसवला असणार. नाही सुवर्णा, मी तुला माफ करणार नाही. असा काट्याना काटा काढेन ना. बोला साहेब. एक टीप द्यायची.
कसली टीप? आदित्य मोहितेवर हल्ला कोणी केला याबद्दलची टीप द्यायची. तो हल्ला सुवर्णा दाभोळकर यांनी घडवून आणला होता. काय? आईचा आशीर्वाद घ्या. देवई अशीच तुमच्या पाठीशी उभी राहू दे. नेहमी तुम्हाला संकटातनं वाचवू दे. राज, हे जे काही कोणी करतंय त्याला शोधणं तर महत्वाचं आहेच, ते आपण करूच. पण माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुमचं लग्न. एकदा का तुमचं लग्न झाल्यानंतर माझी खात्री आहे तुम्ही दोघंही कुठल्याही संकटाचा सामना करा. नाही, या सोबत असतील ना तर मी जगातलं कुठलंही वादळ पेलू शकतो. पुरे माझं इतकं कौतुक करायची काही गरज नाहीये. नाही, बरोबर आहे. खरं तर कौतुक माझं व्हायला हवं. मी जर काकू नावाचं वादळ झेलू शकतो तर या जगातलं कुठलंही वादळ झेलू शकतो. राज, म्हणजे मी वादळ आहे? मग कशाला करताय माझ्याशी लग्न? उगीच हे वादळ झेलता झेलता उडून जाल कुठेतरी. दोघेही असेच हसत राहा नेहमी. आणि दोघेही मिळून छान माहेरचा चहा सांभाळा. आता मी नाही सांभाळणार आहे. मावशी, असं काय बोलतेस? एवढी मोठी जबाबदारी आम्ही कशी झेपवणार आहोत? अरे, आता जबाबदारी सांभाळावीच लागेल ना. कोण करणार मग दुसरं? मला वेळ नाही, आता मी बिझी होणार आहे खूप. कशात बिझी होणार आहेस तू? कशात काय? अरे, लग्नाची तयारी करायची आहे मला आता. कावेरीचे तात्या जेव्हा तारीख कळवतील त्याच्या आधी माझं शॉपिंग झालं पाहिजे. किती शॉपिंग करायचंय मला. मी नाही तर कोण करणार दुसरा? खरं सांगू, तुमचा साखरपुडा कधी होतोय असं झालंय रे मला. घ्या काकू, आईला सुद्धा साखरपुड्याची घाई झाली आहे. तुमचं काय? माझं काय? मी वादळ आहे ना, मला कशाला विचार. हो, थांबा. हो काकू, कधीतरी आपल्या मुलीचा सुद्धा विचार करा. नाही, सारखं आपलं जावई आणि रत्नमालाचा विचार नको. आणि हो, क्लिअर सांगते, पोलीस जेव्हा राजवर्धनला घेऊन जातील तेव्हा आपली मध्ये त्यात लुडबुड नको. काही बोलायची गरज नाही. सुवर्णा तुम्हीच ना? पोलीस? हो, मीच सुवर्णा. पण तुम्ही इथे आणि अचानक? आम्ही तुम्हाला ताब्यात घ्यायला आलो. काय? मी काय केलं? आदित्य मोहितेवर जो हल्ला झालाय त्या संदर्भात चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेतो. अहो, काही काय बोलताय? माझा काय संबंध त्याच्याशी? आणि अहो, आदित्य जावई आहे माझा. मी का करेन त्याच्यावर हल्ला? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होता. अहो, तुम्ही सांगा ना. हो, तू शांत हो. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आमचा गैरसमज होतोय की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? आणि या हल्ल्याशी तुमचा संबंध आहे की नाही हे कळेलच लवकरच सगळ्यांना. त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. अहो पण आणि हो, जर तुम्ही आम्हाला मदत केलीत तर वेळ कमी लागणार. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ह्यांना अशी अटक वगैरे करून घेऊन जाऊ शकत नाही. करू शकतो, पण आमच्या नजरेत या संशयित आहेत आणि संशयितांना आम्ही चौकशीसाठी अटक करूच शकतो. अहो पण आणि हो, आम्हाला तुमचा फोन सुद्धा जप्त करायचा आहे, कारण सगळे कॉल रेकॉर्ड ट्रेस होते. त्यामुळे लवकरच कळेल सत्य काय आहे. ताब्यात घ्या ना. अहो, पण मी काही केलंच नाही तर साहेब, कशाला? माझं ऐका साहेब. अहो, थांबा, मला त्यांनी सुरू- खरंच काय अहो, केलं? अहो, पण- चला चला. मी आहे ना. साहेब माझं ऐकून तर घ्या. अहो, थांबा, साहेब का त्यांनी काय? पकडताय मला? साहेब काय झालं सानी? कसला विचार करतेस? राजची अरेस्ट कॅन्सल झाली आहे. काय? सानिया,
ही आनंदाची गोष्ट आहे आणि तुला त्रास का होतोय? मला एक सांग सानिया, तुला नक्की कसला त्रास होतोय ग? राजची अरेस्ट कॅन्सल झाली आहे त्याचा, की कावेरी आपल्या घरात राहायला आली त्याचा, की आता दोघांचं लग्न होतंय त्याचा? सानिया, हेच तर चुकतं ना तुझं. जेव्हा आनंद व्हायला हवा तेव्हा तुला दुःख होतं, आणि जेव्हा दुःख व्हायला हवं तेव्हा तुला आनंद होतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये सानिया. सुधर. दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधायला शिक, तरच समाधानाने जगशील. कळ? हा पप्पा बोला. सानिया, अगं तुझ्या मम्माला ना पोलीस पकडून घेऊन गेलेत. अगं त्यांना असा संशय आहे की आदित्यवरती जो हल्ला झाला ना तो तुझ्या मम्मानी केलाय. काय? मला काहीच कळत नाहीये. प्लीज तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये. मी तिकडेच निघालो आता. बरं बरं ठीक आहे, मी आलेच. काय झालं सानिया? आदित्य पप्पांचा फोन होता, मम्माला अरेस्ट झाली आहे. का? तेच तर काही कळत नाही ना, काय झालं असं. आदित्य, अरे पोलिसांना असा संशय की तुझ्यावर जो हल्ला झाला ना तो माझ्या मम्माने घडवून आणलेला. काहीही बोलतायत पोलीस. असं कसं होऊ शकतं? राजवर्धनला अरेस्ट करायचं सोडून माझ्या मम्माला कसले अरेस्ट करतायत हे पोलीस? मला तर काही कळतच नाहीये. आदित्य, मी आलेच. हा, लगेच झालं. काय ग? बाबा मी आलेच. कुठे? अगं पण कुठे निघालीस एवढं काय? बाबा मी आल्यावर सांगते. मी येते. अगं कुठे निघालीस ते तर सांग. बाबा मला नाही माहित. मम्माला पोलीस पकडून घेऊन गेले आणि पोलीस आता असं म्हणतात की आदित्यवर जो हल्ला झाला ना तो माझ्या मम्माने केला होता. तुम्ही सांगा ना, असं शक्य आहे का? माझी मम्मा का करेल असं? बाबा मी आलेच. सानिया थांब थांब थांब, सांगतोय ना. सानिया, तुला कळत नाही. जसं राजला ह्या प्रकरणात कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते ना, तसं तुझ्या आईला सुद्धा कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि तिला जो कोणी अडकवण्याचा प्रयत्न करतोय ती व्यक्ती मला माहिती आहे. कोण अडकवतंय मम्माला? राजवर्धन मोहिते. हो, दुसरं कोण करणार आहे सगळं? सांग ना मला. तो ज्या पद्धतीने अडकलाय ना त्यावरून असं दिसतंय की तो हे सगळं मुद्दाम करून घेतोय जेणेकरून त्याच्यावर संशय येऊ नये. तसंही तुझ्या आईने त्याच्या लग्नात जो काही तमाशा केला ना त्याचा बदला त्याला घ्यायचा होताच. आणि तो तेवढ्यासाठी पोलिसांना सहज मॅनेज करू शकतो. मागे नाही का त्याने थेट पोलिसाची बदलीच करून घेतली. त्याला माहित होतं की त्याला अटक होणार आहे, म्हणून तर पोलीस त्याला अटक करायला आले. एवढ्यात लगेच वकील आला जामीन घेऊन. सांग ना, दुसरं कोण करणार हे? जर हे सगळं राजवर्धनने केलं असेल ना तो सोडणार नाही मी त्याला. जोवर त्याला रस्त्यावर आणत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कावेरी, चल बाळा, उशीर होतोय आपल्याला. आले. आई, असा रोज उशीर होणार असेल ना तर होणाऱ्या सुनबाईला पेनल्टी लावायला हवी. काय? हे बघ, घरचं सगळं आवरून मग निघते ती. कळलं ना? तुझ्यासारखं नाही. पेनल्टी लावायलाच पाहिजे. घरातलं एकही काम न करता उशिरा तयार होणाऱ्या माणसाला पेनल्टी लावायला पाहिजे. हो का? आमची आयडिया आमच्यावरच उलटवा. हे कावेरी, पण छान आयडिया आहे ग ही. काय? ह्या विषयावरती ऑफिस मध्ये एक मीटिंग व्हायला हवी. सानिया, अगं बरं झालं तयार झालीस तू. चला आपल्याला निघायचंय. का की मी ऑफिसला नाहीये. का? ते ऍक्च्युली मला एक काम आहे. काय चाललंय सानिया? आधी तूच हट्ट केला होतास ना, मला ऑफिसला यायचंय. मग काय झालं आता? 2 दिवसात कंटाळलीस? का की मला कंटाळा आलेला नाहीये.
मला आता एक खूप महत्वाचं काम आहे, मला जायला हवं. इतकं काय महत्वाचं काम? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. सानिया अशी काय केली? ऑफिस मध्ये न जाता काय महत्वाचं काम असेल हिचं? सुदर्शन, तुला जर हे सकाळीच माहित होतं तर तू मला का नाही सांगितलंस? कुठल्या तोंडानं बोलू बाई? हो, आपण त्यांच्याशी सोयरीक जुळवली, लोक अशी निघाली, हे मी कसं सांगणार? आदित्याचा ना चॉईसच चुकला म्हणायचा. हे बघ सुदर्शन, तू आता आदित्यला दोष देऊ नकोस. त्याचा काय दोष आहे रे बिचाऱ्याचा? त्यांनी सानियावर प्रेम केलं ना, हे सगळं असं घडेल आदित्यला तरी कुठे माहिती असतं? आदित्य, अरे तू तू कशाला सावकाश आलास सावकाश बाळा? सावकाश. ठीक आहे. बस बस त्याला इथे. इथे बस. आदित्य ये, बस. बस. आदित्य काय रे कशाला आलास बाहेर तू? बाळा? सावकाश सावकाश. अरे आराम करायचा ना बाळा, काय हे? कसला आराम कर, मला माझीच लाज वाटायला लागली आहे. ज्या मुलीची आई आपल्या मुलीच्या सुखासाठी आपल्या जावयाच्या जीवावर उठते, अशा मुलीच्या प्रेमात पडून मूर्खपणाच केलाय ना मी. आदित्य, असं नको बोलूस बाळा. हे बघ, नक्की काय झालं आपल्याला काही अजून माहित नाहीये. म्हणजे जे काही केलं ते सानियाच्या आईने केलं ना, यात सानियाचा काय दोष? आणि अजून आपल्याला नीट कळू तर दे काय झालंय ते. उगीच आता निष्कर्ष काढण्यात काय अर्थ आहे सांग मला? अजून काय कळायचं बाकी राहिलंय काकी? मला सांगा, सानिया आलीये का? नाही नाही, अजून मी तिला फोन केला होता पण उचलत नाहीये. आदित्य, सानिया थांब. हे, सावकाश. या घरात तुझं पाऊलही ठेवू नकोस. जशी आलीस ना तशी परत निघून जा. मला तुझा चेहराही पाहायचा नाही. पण आदित्य, थांब. मला तुझ्याशी, तुझ्या घरच्यांशी, कुणाशी काहीही संबंध ठेवायचा नाही आता. ज्या घरातली माणसं पैशांसाठी माझ्या जीवावर उठू शकतात ना, ती माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात. आणि अशा घरातल्या माणसांशी मला बोलायचंही नाही. आणि हे सगळं का घडतंय? कारण तुला आणि तुझ्या आईला माझ्यापेक्षा, माझ्या प्रेमापेक्षा ही इस्टेट, पैसा, या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ना. आत्ताच्या आत्ता चालते हो इथनं. आदी आदी आदी, तुला असं का वाटते की मी माझ्या मम्माच्या बाजूने बोलतीये? तिने जे काही केलं ते मलाही पटलेलं नाहीये. आदी, मी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा तिथे पोहोचायच्या आधीच तिने पोलिसांना सगळ्या गोष्टींची कबुली दिली होती. आणि आदित्य, हे सगळं माझ्या मम्मानीच केलंय. जसं मला हे सगळं समजलं ना, त्या पोलिसांसमोर, सगळ्यांसमोर मी तिला तोंडावर सांगितलं की आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. आज आहे ना, आज मला खूप स्वतःची लाज वाटते. एका अशा आईची मुलगी आहे जिने स्वतःच्या मुलीच्या सुखासाठीच स्वतःच्या मुलीचा कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला. आदित्य, यापुढे मी माझ्या मम्माचं तोंडही बघणार नाहीये. मी त्या घराची कधी पायरी पण चढणार नाहीये. मी फक्त तुझ्यासाठी परत आली.
प्लीज मला माफ कर. प्लीज आदित्य, माझ्या मम्माच्या चुकीमुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. तिच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. प्लीज मला माफ करा. काकी काकी, तुम्ही तरी मला माफ करा. आजपर्यंत माझ्यामुळे, माझ्या मम्मामुळे मला खूप त्रास झाला. प्लीज मला माफ करा. सानिया ऐक, उठ 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 पहिल्यांदा उठ. बघ रडू नकोस. ऐक सानिया, रडू नकोस. हं? सानिया, आदित्य, चूक सानियाच्या आईने केली आहे ना. आता जे काही घडलं त्यात खरंच सानियाचा काही दोष नाहीये. मग तू तिच्यावरती काय एवढा रागावतोयस? ती माफी मागतेय, आईच्या वतीने माफी मागते. तिने ज्या काही चुका केल्या त्याबद्दलही तिला पश्चाताप झालाय, म्हणूनही माफी मागतेय ती. हे बघ आदित्य, एखाद्याने माफी मागितली ना आणि आपल्या चुकीची कबुली दिली ना की त्याला माफ करा. नाही तर चुकणाऱ्याला असं वाटतं की आपल्याला कोणी माफही करत नाहीये आणि तो आणखीन चुकत बसतो. आदित्य, मला राग धरणं, नातं तोडणं खूप सोपं आहे रे, पण माफ करणं एक खूप महत्वाचं.